पुढच्या आठवड्यात आहेत. बेलापूर नगरीमध्ये देखील एक स्पर्धा आहे. त्यामुळेच पुढच्या आठवड्यामध्ये एक भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा सामना आहे. लक्षात घ्या, एक पॉवर प्लेचे षटक असेल. पहिल्या फेरीतील सामने हे 5 षटक आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकाचे असतील. चला, भरपूर वेळ वाया घालवतोय सूर्यकांत मडवी, भरपूर वेळ वाया जातोय. त्यामुळेच लक्षात घ्या. चला, मॅचच्या दिशेने सलामीची जोडी किशोर अशोक मडवी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला होता किशोर मडवीने. लाजबाब खेळ केला होता आपल्या टीमसाठी आणि महत्वाच्या ठिकाणी तब्बल 30 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केला होता. ग्लोरिया स्पोर्ट्स कुमार 11 तुर्भे टीमला पराभूत केलं. एकदम बलाढ्य संघाला पराभूत केलं. आता कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल दोन्ही टीमचा. चला, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश कोटकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक लेफ्ट आर्म सीमर आहे, कटर बॉलर आहे आणि भरपूर वर्ष आपली चांगली गोलंदाजी सातत्याने या गोलंदाजाने केली. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, यष्ट्यांपासून दूर असे यष्टिरक्षक पाहायला मिळते. डीप मध्ये जर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यस, लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये तैनात केलाय आणि जो कव्हर कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला मिड विकेट रिजन मध्ये तैनात केलाय. रणनीती आखली जाते. चला, एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात आहे. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज हितेश कोटकर सज्ज झालाय. पहिलाच बॉल अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला होता. किशोर मडवीचा खासियत ही की चौफेर फटकेबाजी करतोय. त्याच्याकडे भरपूर स्ट्रोक आहेत. कव्हर मध्ये चांगला खेळतो. त्याचा पुल स्ट्रोक चांगला आहे. त्याचा लॉंग ऑफ देखील तितका स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हा खेळाडू प्रत्येक झोन मध्ये फटके खेळण्यासाठी जाणला जातोय. पहिला बॉल डॉट येथे स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे किशोर अशोक मडवीच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. पहिला बॉल अपस्टंपवर ठेवला गेला. त्यानंतर मात्र स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळाला. किशोर अशोक मडवीच्या बॅट मधून षटकार आला. षटकाराने आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. येथे लॉंग ऑफ रिजन मध्ये सूर्यकांत मडवी आपण पाहू शकाल खूप चांगला झेल पकडला जातोय. टीट फॉर टॅट. जसा तसं उत्तर किशोर मडवीला परतावा लागेल. षटकारानंतर हितेश कोटकरने केले कमबॅक आणि सिली मिड ऑफ रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडलाय सूर्यकांत मडवी बालाने आणि पहिला धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. फलंदाज किशोर मडवी बॅक टू द डगआउट. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. जितू मात्र यांचा देखील आगमन झालंय. माऊली स्पोर्ट्स माऊली टर्फचे प्रोप्रायटर आहेत. अगदी ऐरोली नगरीमध्ये एक उत्कृष्ट टर्फ आणि नवी मुंबईचा सगळ्यात मोठा टर्फ जर कुठे असेल माऊली टर्फ त्याचे प्रोप्रायटर आहेत जितू मात्रे आमचे परम मित्र आहेत. वेलकम जितू, आपलं सरसे स्वागत आहे. सॅम देखील आमच्या सोबत आहे. KPL स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अनिकेत बांद्रे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. वन बाउंस सीमारेषे पलीकडे अनिकेत बांद्रेच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला. बॅकफुट येऊन बॅकफुट पंच लगवला गेलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात झाली. अनिकेत बांद्रे एक यंगस्टर खेळाडू आहे. जबाबदारी आहे आणि बॅटिंग साठी अगदी वन डाऊन पोझिशन मध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय. येथे देखील पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये सेम बॉल सेम रिझल्ट. लगातारचा दुसरा चौकार लगवला जातोय. अनिकेत बांद्रेच्या बॅट मधून लगातार 2 बॉलवर 2 चौकार.
टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपलाय 14 धावा. जर झाडाला चेंडू आदळतोय तर तुम्ही धावा धावून काढायच्यात, लक्षात घ्या. या मैदानामध्ये जे झाडं आहेत कव्हर रिजन मध्ये त्या झाडाला जर चेंडू आदळतोय तर तुम्हाला धावून धावा काढायच्यात, ह्याची नोंद घ्या. 2 चौकार लगवले गेले. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर चांगली बॅटिंग सुरू आहे. अगदी 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना अनिकेत बंद्रे पहिल्या षटकाचा खेळ 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर 1 गडी बाद. श्रीकृष्ण दिवा टीम बॅटिंग साठी उतरली. अगदी चेंडूची पाहणी करत असताना गुरुनाथ पाटील, स्क्वेअर लीग अंपायर उदय तांडेल सर, भरपूर अनुभव आहे दोन्ही अंपायर कडे. पहिला षटक येथे अखेरचा बॉल. येथे चांगला स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगला झेल पकडला जातोय बंटी जोशीच्या माध्यमातून. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना 14 धावा 2 गडी बाद. सुरुवात चांगली झाली पण 2 विकेट हा फार दुःखाची बाब असेल श्रीकृष्ण देवा टीमसाठी. पण जाता जाता हितेश कोटकरने आपलं काम केले. 2 इम्पॉर्टंट विकेट आपल्या नावी केलेत. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक इथे संपलं गेलंय. अनिकेत बंद्रे आपल्या टीमसाठी 8 धावा करून परतला. किशोर मडवीने 6 धावा केले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय सँडी गुप्ता. संदेश गुप्ता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक तेज वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. गंगाधर इंगोलेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते देखील पाहिलं जाईल. आजच्या मॅच मध्ये गंगाधर इंगोले अगदी शून्यावर परतला होता. त्यावेळेस ह्या मॅच मध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. पण गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी केली होती गंगाधरने. टीमला कमबॅक करून दिलं होतं. सँडी गुप्ता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वेगवान गोलंदाज म्हणून या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख आहे या गोलंदाजाची. 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले हितेश कोटकरने. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल रोहित भोपी, मॅन फ्रॉम नेहरू, नवी मुंबईचा एक युवा समालोचक आहे. सध्याच्या घडीला रायगड परिसर असेल किंवा नवी मुंबईतील अनेक स्पर्धेमध्ये जी वाणी आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्ही ऐकाल याच गावाचा बुलंदाबाज योगेश कोळी यांना. ऑफ स्टंबर मारा ठेवला गेलाय. अगदी फिंगर रोल केले गेले. गती परिवर्तन केलं. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळते. सँडी गुप्ताची ही ओळख आहे. वेगवान गोलंदाज आहे पण स्लोवर वन देखील तितकाच घातक आहे. गंगाधर इंगोले ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल. स्लॉक सेव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही बॉल जर पाहिलं तर दोन्ही बॉल मध्ये गती इतकी पाहायला मिळाली नाही. गंगाधरींच्या अगेन्स्ट एक रणनीती आखली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन मडवीकडे देखील क्षमता आहे. कारण की जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ केला होता. मॅचची एज पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 16 धावा. 16 धावा राफल करावं लागलेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. सँडी गुप्ता आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नमुना दाखवत असताना अनुभव आहे सँडीकडे. त्यामुळे फेर बदल केला जातोय. कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक बदलून मात्र मिड ऑफ रिजन बाहेर आणि कव्हर रिजनला आतमध्ये आणलाय. फिल्डिंग पोझिशन पाहू शकाल. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी वेगवान चेंडू हाताळला गेलाय. मागच्या 3 बॉलच्या तुलनेने हा वेगवान चेंडू हाताळला पण लाईन मिस केली. भरपूर वेगाचा स्वार होण्याचा प्रयत्न करत असताना इथे लाईनवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं. व्हाईट बॉलचा इशारा. इथे चांगला बॉल पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. आज गोलंदाजाने देखील गोलंदाजी करत असताना अगदी डोक्याचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी सँडी गुप्ताच्या माध्यमातून.
इथे देखील कमी गतीचा चेंडू आहे, खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला इनफिल्डच्या वरून. नितीन मडवीच्या बॅट मधून येतोय वन बाउंस सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 21 धावा. 21 धावा धावफलकावर गेलेत. प्रेमनाथजी मडवी यांचं आगमन झालं. वेलकम, आमचे परम मित्र आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सँडी गुप्ता पुन्हा एकदा सज्ज होतोय. आखून टप्प्याचा बॉल इथे ऑन द राईस फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. नितीन मडवीच्या बॅट मधून येतोय अखेरच्या बॉलवर प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ संपला चेंडू पूर्वा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर लागलेत. काही चेंडूची प्रतीक्षा करायची असेल, काही चेंडूचा समाचार घ्यायचा असतं आणि तेच केलं. पहिल्या 3 बॉलमध्ये सँडी गुप्ता प्रभावित ठरला होता, पण नंतरच्या 3 बॉलमध्ये खर्चिक ठरला. टीमची धावसंख्या 27. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा तब्बल 14 आणि या षटकामध्ये धावा आल्या 13. 27 धावा. ज्याला थोडीशी पाणी एनर्जी ड्रिंक पुरवली जाते श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून. एक संदेश येईल. किशोर मडवी स्वतः जात असताना आपल्या खेळाडूंना ड्रिंक्स येत असताना थकावट जाणवते. इतकं ऊन नाहीये, टेम्परेचर कमी आहे, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे, तरी देखील जी थकावट असते ती जाणवते. सलग दुसरी मॅच खेळत असताना खेळाडूंना दमछाक होते. चला प्लीज सामना स्पीडअप करा. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावर लागले. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राज आलाय. मागच्या मॅच मध्ये राजने 20 धावा खर्च केल्या होत्या, खर्चिक षटक म्हटलं होतं. आता मात्र या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. गंगाधर इंगोले, ज्याचा अजून या स्पर्धेमध्ये किंवा या 2 मॅच मध्ये हवा तसा कस लागला नाही बॅटिंग मध्ये. वास्तविक याच मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर गंगाधर इंगोलेचा हाय स्कोर आहे 75 धावांची. एक झंझावत खेळ केली होती. श्रीकृष्ण दिवा टीमच्या माध्यमातून जी स्पर्धा होती त्या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगली बॅटिंग केली होती. एकदा 72 एकदा 75 अशा आकडा या मैदानामध्ये त्यांनी केलाय. इथे स्लॉग स्पीड फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना गंगाधर इंगोले आता रंगात आलाय, ढंगात आलाय आणि पहिला षटकार त्याच्या बॅट मधून येत असताना चेंडू सीमारेषा पार. षटकार. 33 धावा धावफलकावर लागलेत. हा खेळाडू ज्यावेळेस रिदम मध्ये असतो ना त्यावेळेस गोलंदाजाचा कर्दरगान खेळतोय आणि आता तो मात्र रंगात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फेकी देखील तितकीच चांगली आहे. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना गंगाधर इंगोले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. राहुल साळवी आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आहे. दीपेश देखील सेकंड स्कोरर म्हणून आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी चकवून गेला, बॅट्समनला चकवून गेला. विकेट किपरला बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. 36 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय आझाद 11 खेरणे आणि जय गणेश सारसोळे, कुशल 11 सारसोळे. चेंडू हवेत आहे, तेजस त्या खाली आहे. गंगाधर इंगोलेच्या विकेटचं पतन. राजला ब्रेक थ्रू मिळालाय आणि इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना गंगाधर इंगोले बॅक टू द डगआउट. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला जात असताना फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तेजसने खूप चांगला झेल पकडला. लॉंग ऑन रेझर मध्ये गंगाधर परतला. 36 आकड्यावर 3 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला श्रीकृष्ण दिवा टीम प्रथम बॅटिंग करत असताना उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कुळवाडा
भरपूर वर्षाची परंपरा आहे उत्कर्ष मित्रमंडळाची, भरपूर वर्ष क्रिकेटची स्पर्धा. मागच्या काही 3-4 वर्षापूर्वी जर पाहिलं तर BS कप ही स्पर्धा देखील सगळ्यांच्याच लक्षात आहे. BS बॉईज हा संघ देखील अनेक वर्ष खेळला, पण त्यानंतर ज्येष्ठांचा सल्ला घेऊन या टीमचं नाव पुन्हा एकदा आपल्या मंडळाच्या नावाने हा संघ खेळताना दिसला. उत्कर्ष मित्रमंडळ हा संघ खेळताना दिसतोय आणि सातत्याने चांगल्या स्पर्धेचं आयोजक म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद होत असताना लगातारच्या 2 बॉलवर राजने दिले धक्के. हेमंत पाटीलला परतावा लागेल. गंगाधर इंगोले नंतर मात्र हेमंत पाटील परतलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 36 धावा. काय कमबॅक, काय वापसी केली आहे. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर हॅट्रिक साधली गेली होती कॅप्टनने आणि 3 बॉलवर 3 विकेट प्राप्त केली होती. श्रीकृष्ण दिवाक कडून गोलंदाजी करत असताना शिम पांडेने हॅट्रिक साधली गेली होती. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे राजसाठी देखील. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त झाली आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अनिकेत पाटील. स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि सध्याची सिच्युएशन जर पाहिली तर धावा कराव्या लागतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ऑन अ हॅट्रिक बॉल फेस करत असताना अनिकेत कशा पद्धतीने या बॉलचा सामना करतोय, आपल्या टीमसाठी किती योगदान देतोय त्याकडे आपल्या संपूर्ण टीमचं लक्ष असेल. शेवटचा बॉल आहे, हॅट्रिक बॉल आहे. राजगोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडवर अनिकेत पाटील पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. इथे अभिज जोशी येईल, थोडीशी फमलिंग होतीये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय की काय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 धावा दाफलकर लागलेत. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला पुन्हा एकदा कॉल केला जातोय आझाद 11 खेरणे वर्सेस जय गणेश कुशल 11 सारसोळे टीम. टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची माहिती ऑलरेडी तुम्हाला दिली, त्यामुळे या दोन्ही टीमला सूचना असेल की टॉस साठी तुम्ही या. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक आणि त्याची जबाबदारी सोपवली गेली गोलंदाज अजित कडे. सेकंडवर नितीन मडवी पाहायला मिळते. 38 धावा दाखल करावं लागलेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. इथे फ्लाइटेड चेंडू आहे, फुल टॉस चेंडू मिस केलाय. इनर एज लागले, चेंडू जातोय डीप मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. चांगला कमबॅक राजने केलं, कारण की लगातारचे 2 धक्के दिलेत श्रीकृष्ण देवा टीमला. ज्या धावा अक्षरशः वाहत होत्या त्या धावांना थांबवण्याचं काम केलं. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, अगदी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल अप्रतिम दर्जाचे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. 40 धावा दाखल करावं लागलेत. इथे खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोर पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलंय. लाजबाब गोलंदाजी. हा कटर बॉलर आहे. चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या अँगल मध्ये गोलंदाजी करतोय. बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. बॅट्समनला रीड करून गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. अनिकेतला चांगला खेळ करावा लागेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असतील. 40 धावा दाखल करावं लागतील. 50 प्लस करावे लागतील. ऐरोली कुलवाडा टीम देखील तितकीच मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे.
पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावचीची संधी आहे आणि काय घडलं, संधी गमावली. मात्र एकच मिळते. काय गोलंदाजी सुरू आहे राजच्या गोलंदाज निकेतच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. प्रत्येक बॉल हा अगदी अजित गोलंदाजीसाठी आलाय. माफ करा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी अजितच्या माध्यमातून. मोठा फटका लगावला जातोय. स्टेप आउट करून काउ कॉर्नर रिजन मध्ये नितीन मडवीचा धमाका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. डान्सिंग डाऊन द विकेट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. नितीन मडवीच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावं लेवल, पण खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय नितीन मडवीच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाजी. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेलला जातोय राजच्या माध्यमातून. अखेर 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आकड्यावर आणि 48 धावांचे टार्गेट इथे उभं केलंय. 12ची सरासरी या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. बघूया या 24 बॉल मध्ये कशा पद्धतीने 48 धावांचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जाईल. कुठे जाऊ नका. तुम्ही पाहताय उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं हे दमदार आयोजन. टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करतो. एक आझाद 11 खेळणे, हनीबाई पटेल आणि जय गणेश कुशल 11 सारसोळे. गणेश मडवी, हर्षल मडवी लगेच टॉस साठी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आमच्या समेत दिनेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया याच दिवा नगरीचा एक बेहतरीन आवाज. खास ओमानवरून आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आमचे परम मित्र आणि खूप चांगली व्हॉइस म्हणावं लागेल मिस्टर योगेश कोळी येथील मायक्रोफोनवर ऐकूया या डावाची कहाणी योगेश कोळी यांच्या जुबानी. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून एकविरेचा नतमस्तक होऊन व महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तर जाऊया उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोलवाडा आयोजित ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेचं 65वे वर्ष आपण पाहतोय. आज पहिला दिवस सकाळच्या सत्रातला दुसऱ्या फेरीतला हा सामना असेल. श्रीकृष्ण दिवा विरुद्ध ऐरोली कोलिवाडा. ऐरोली कोलिवाडा संघाने नाणेफेक जिंकली व क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी 5 रन केलं गेलं होतं ते श्रीकृष्ण दिवा संघाला. श्रीकृष्ण दिवा संघाने पहिला फलंदाजी करताना 4 षटकामध्ये तब्बल 47 धावा फटकावल्या व 48 धावांचा एक आव्हान उभं ठेवलं गेलं. घरच्या मैदानावर खेळताना सातत्याने आपली दादागिरी दाखवताना श्रीकृष्ण दिवा संघ आपण पाहतोय. तर लगेच सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे. विनंती असेल ऐरोली कोलिवाडा संघ. तर माझे परम मित्र विघ्नेश मडवे धन्यवाद. तर नाणेफेकीसाठी आझाद 11 खैरणे व जय गणेश कुशल 11 सारसोळे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. सामने थोडेसे का होईना पण उशिराने सुरू आहेत. तर विनंती आहे आझाद 11 खैरणे विरुद्ध जय गणेश कुशल 11 सारसोळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोड पाठवायची आहे. ऐरोली कोलिवाडा संघ आपला अभि जोशी आणि शिरीन
या एक सातत्याने नवी मुंबईच्या क्रिकेट विश्वावर राज्य करणारी ही जोडी असेल ऐरोली कोळीवाडा संघाकडून अभि जोशी आणि शिरीन. तसेच आपल्या घरच्या मैदानावर मात्र आपली दादागिरी नक्कीच दाखवायला लागेल श्रीकृष्ण दिवा संघाला, कारण ह्या मैदानाचा पुरेपूर त्यांना अनुभव, कुठल्या पद्धतीने ही खेळपट्टी खेळणार ते त्यांना मात्र नक्कीच माहिती आहे. तर आझाद 11 खैरणे संघाचा संघनायक इथं उपस्थित. विनंती असेल जय गणेश कुशल 11 सारसोळी संघाच्या संघनायकाला दोन्ही पण विनंती असेल विघ्नेश पाटील नाणेफेक. चला टॉस साठी जाऊया. आपण टॉस का बॉस या मंचावर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत जय गणेश कुशल 11 सारसोळी वर्सेस आझाद 11 खैरणे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल आणि आझाद 11 खैरणे व जय गणेश कुशल 11 सारसोळे. तर वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतोय राईट हँड ओव्हर द विकेट मार्गातील एका तेज तर्रार नवी मुंबईचा सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण पाहतो. तोच गंगाधर इंगोले मात्र इथं गोलंदाजीसाठी येतो. वरतो विघ्नेश. थँक्यू. शरीर सत्सव स्पर्धेमध्ये नेहमीच ज्यांचं योगदान राहतं कमलाकर पाटील साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे आणि कमलाकर मडवी साहेब यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. जय गणेश कुशल 11 सारसोळी वर्सेस आझाद 11 खैरणे. टेल कॉल केलाय आणि टेल आलाय. गणेश टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? प्लेयर आले नाही अजून. काय वाटतंय? उत्कर्ष मित्र मंडळाचं नेहमीच चांगलं आयोजन असतं. आज या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय आणि हा संपूर्ण माहोल बघताना कसं वाटतंय? इथं खेळायला वेगळीच मजा आहे. क्या कहोगे दोनों टूर्नामेंट इसी ग्राउंड में आप एक चैंपियनशिप और बेलापुर की टूर्नामेंट में भी आपने प्राइज जीता है, तो कैसा टीम का परफॉर्मेंस है और इस मैच में किस स्ट्रैटेजी से आप उतरने वाले हो? ऐसी कोई स्पेसिफिक स्ट्रैटेजी नहीं है, बट टीम का कॉन्फिडेंस काफ़ी हाई है क्योंकि सीज़न के शुरुआत में एक अच्छा परफॉर्मेंस हुआ है, तो वही कॉन्फिडेंस के साथ टीम उतरेगी और अच्छा खेलने की कोशिश करेगी. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांनी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश सर. तर जय गणेश कुशल 11 सारसोळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला व निर्णय मात्र प्रलंबित आहे. त्याचबरोबर चांगली फॉर्मात असलेली आझाद 11 खैरणे संघ हा सुद्धा लगेचच आपल्याला मैदान दिसेल. तत्पूर्वी ह्या चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गंगा यांच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार हाणले, प्रहार केला गेला अभि जोशी यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात तर दमखम दाखवताना दिसतात. 48 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी चांगली सुरुवात केली जाते ती ऐरोली कोळीवाडा संघाची. हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू ढकललाय स्क्वेअर लेगच्या दिशेत, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी मात्र एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. एकेरी धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 9च्या घरात. बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तसेच एक तेज तर रफ्तारकार राजा गंगाधर इंगोले मात्र गोलंदाजी करताना कुठेतरी शोधत असेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गंगाधर इंगोले पुन्हा एकदा उजव्या चेंडू ढकलून दिलाय. चेंडूसाठी बॅटची एज घेऊन जातोय ते डी मध्ये. एक धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 10 धावा. बिनबाद 10 अशी धावसंख्या. 48 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी 2 सर्कलच्या बाहेर असलेले 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या दिशेत. त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र गंगाधर इंगोले यांच्यामध्ये. हा मात्र फुलटॉस पद्धत चेंडू ढकलला आहे तो कव्हरच्या दिशेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून केलं जाते. थोडीशी खराबपैकी, परंतु एकाच धावेने मात्र समाधान मानलं जात आहे. चांगलं शरीर यांचं खातं उघडलं जातं. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 11 धावा. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार गेल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. गंगाधर इंगोले आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी आणि कमबॅक करताना दिसतोय. पुन्हा एकदा हा मधल्या चेंडू जोरकस मारला. चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेत आणि थोडंसं कुठेतरी बंडच्या आतमध्ये पडतोय आणि 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. 4 धाव्यांना मात्र नक्कीच धावा पुढे सरकले जाते. पहिलं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागले. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणल्यानंतर चांगलं मात्र कमबॅक केलं होतं गंगाधर इंगोले यांनी. मात्र क्षेत्ररक्षण जसं लावलं होतं त्याचाच मात्र पुरेपूर फायदा उचलला गेला तो मात्र अभि जोशी यांच्या माध्यमातून. अभि जोशी वैयक्तिक 13 धावा खेळताना दिसत. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती
15 धावा. 48 धावांचा पाठलाग करताना मात्र ऐरोली कोलीवाडा चांगली सुरुवात. गंगाधर इंगोलीला मात्र चांगलं खरपूस समाचार घेतला गेला आणि त्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार मारले गेले आणि अशा प्रकारे पहिला या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली ती मात्र 15च्या घरात. बघूया कोणावर भरोसा दिला जाईल, कोणाच्या आता मात्र कोणाच्या खांद्यावर मात्र ह्या षटकाचं ओझं दिलं जातं. पुरेपूर अनुभवाचे गोलंदाज असलेले आणि ह्या मैदानाचा पुरेपूर अभ्यास केलेला असा हा संघ श्रीकृष्ण दिवा संघ. मात्र कुठेतरी गंगाधर इंगोलेच्या पहिल्या षटकात आलेल्या त्या 15 धावा कुठेतरी नक्कीच श्रीकृष्ण दिवा संघाला मात्र पेनिक करून जात आहे. मात्र तर तसेच हे सलामीची जोडी ऐरोली कोलीवाडा संघाची एक जोडी अभि जोशी आणि शिरीन चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल ते त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर वैयक्तिक पहिलं संघ दुसरं षटक मात्र मोहनराव मात्र आपला अनुभव ह्या मोहनरावच्या नावावर बरेचसे विक्रम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. एक यॉर्कर पद्धतीचे गोलंदाजी, एक बुंदा पद्धतीचे गोलंदाजी यांच्या माध्यमातून आपण सातत्याने बघतो आणि कुठले बरेचसे सामने श्रीकृष्ण संघाला त्याने मात्र जिंकून दिलेले आहेत. तोच मात्र त्याच्यावर विश्वास दाखवला जातो मोहनराव. तशी सलामीची आलेली जोडी अभि जोशी आणि शिरीन मात्र मैदानात वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 15 धावा फटकावल्या. पुन्हा एकदा हा मात्र उजव्या जोडणे जोरकास मारलाय कव्हरच्या दिशेत, तिथं मात्र जेल आणि पहिला गडी जसं आपल्या नावाला मात्र साजेशी अशी गोलंदाजी मोहनरावांच्या माध्यमातून केले. चक्रव्यूह लावलं आणि त्या चक्रव्यूहमध्ये मात्र नक्कीच फसला गेला तो मात्र शिरीनला पहिला कव्हरच्या दिशेत अनिकेत बांद्रे यांच्या हातात झेल देऊन मात्र शिरीन तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतात. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतात ते म्हणजे कुणाल जोशी मात्र आता मैदानात जाताना दिसतात. हाही ऐरोली कोलीवाडाचा एक दमदार फलंदाज. त्याच्या तर गोलंदाजीमध्ये आपला अनुभव वापरताना तसं जसं चक्रव्यूह लावलं आणि त्या चक्रव्यूहमध्ये मात्र नक्कीच शिरीनला फसवला गेला आणि पहिला गडी गारद झाला तो ऐरोली कोलीवाडा संघाचा. 48 धावांचा पाठलाग करताना मात्र चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगली गोलंदाजी चक्रव्यूह लावला आणि त्यामध्ये मात्र अडकला गेला तो म्हणजे शिरीन. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मोहनराव लेफ्ट हँड राऊंड द किट मारा करतायत. आपण पाहिलं गेलं तर उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचं हे 65वं वर्ष. अख्खी ही स्पर्धा आपण पाहतोय भरवली जाते आणि एखादी स्पर्धा आपण जेव्हा एक सातत्य ते आपण टिकून ठेवून ते महत्वाचं असं. हा मात्र डायव्हर्सचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात पंच अपील फेटाळतायत. चेंडू यष्टरक्षक अडवतात आणि तत्पूर्वी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे मोहनराव. कारण गंगाधर इंगोलेच्या षटकामध्ये 15 धावा गेल्यानंतर कुठेतरी मात्र कमबॅक केलं जाते श्रीकृष्ण देवा संघाला. 48 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक होते असं वाटतंय. कारण मोहनराव चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मधल्या असा चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेत, तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली. एक चोरटी धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र थोडीशी हलगर्जीपणा आणि स्लो पद्धतीने चेंडू फेकला गेला. तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली गेली ती मात्र कुणाल आणि अभि यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र पोहोचते ती मात्र 16च्या घरात. सुरक्षा करा तेव्हा आपली सेफ्टी तेवढीच महत्वाची आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मोहनराव अभि जोशी एका बाजूने नेटाने लढताना दिसतात. त्यांच्या वैयक्तिक अशा 13 धावांमध्ये 3 चौकार मात्र नक्कीच हल्ल्यात. मधल्या चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा गोलंदाजी आपल्याला पाहतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि कुठेतरी फलंदाजांना मात्र जखडून ठेवलं जातं ते म्हणजे ऐरोली कोलीवाडाच्या संघाला. चांगलं पहिला षटक कुठेतरी धावा गेल्यानंतर मात्र मोहनराव यांचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले आणि 4 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत तब्बल 2 धावा त्यांच्या मोजल्या गेल्या. खूप सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, जखडून ठेवलं. कुठेतरी आपले हात खोलले होते त्या अभि जोशीने. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते आणि जखडून ठेवलं गेलं ते म्हणजे ऐरोली कोलीवाडा संघाच्या. म्हणजेच पहिल्या गत ह्या मैदानात सातत्याने खेळपट्टीचा अंदाज, कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी हे मात्र नक्कीच आपला अनुभव दाखवताना दिसतात ते मोहनराव. पुन्हा एकदा मोहनराव
डाव्या बाजूचा चेंडू बॅटची एज घेते, चेंडू जातोय डी मध्ये, 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. थोडासा प्रेशर आणि प्रेशर मात्र प्रस्थापित करताना आपला दिसतोय तो मोहनराव श्रीकृष्ण देवा संघाच्या बाजूने. आणि ऐरोली कोलीवाडा जिंकण्यासाठी 48 धावांचा पाठलाग करताना मात्र आतापर्यंत 1 षटक 5 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर लागली गेली ती 18 धावा. अजून 30 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय दुसऱ्या फेरीतला हा सामना. याच्यानंतर होणारा सामना आझाद 11 खैरने व जयगणेश कुशल सारसोळे संघाने नाणेफेक जिंकून हा टप्पा चुकला आणि त्या चुकलेल्या टप्प्याचा मात्र खरपूस समाचार मात्र घेतला गेला तो कुणाल जोशी यांच्या माध्यमातून. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होते. पहिल्या 5 चेंडूमध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना फक्त 2 धावा खर्चिक केल्या होत्या. त्यानंतर आता आत्ताच्या चेंडूवर मात्र कुठेतरी टप्पा चुकला आणि त्या टप्प्यावर मात्र प्रहार केला गेला आणि चेंडू धाडला गेला लॉंग ऑन बॉन्डच्या दिशेत 6 धावेने. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24च्या घरात. आता मात्र समीकरण कुठेतरी 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण पुन्हा एकदा लागलं जातंय. 12 चेंडू 24 धावा. धावसंख्या 2 षटकामध्ये पहिलं षटक टाकलं गंगाधर इंगोलेने. त्या षटकामध्ये त्यांनी फक्त 15 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मोहन रावने चांगलं कमबॅक केलं होतं. त्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा मोजल्या गेल्या, पण शेवटच्या चेंडूचा कुठेतरी टप्पा चुकला आणि त्याचा मात्र प्रहार केला गेला आणि त्या मात्र धुर्दंड पडला गेला 6 धावेने. धावसंख्या मात्र पुढे सरकली गेली. धावसंख्या 2 षटकांतर 24 धावा फलकावर लागल्या गेल्या जातात आणि जिंकण्यासाठी अजून 12 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण असेल. दोन्ही बाजूला धगधग आणि धगधग. आता मात्र स्वतः कर्णधार गोलंदाजीच्या मार्कवर येताना दिसतात. शिवम पांडे गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मात्र मागच्या सामन्यात आपण पाहायला गेलं तर ग्लोरी स्पोर्ट्स कुमार 11 तरबे संघाच्या बाजूने पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार गेल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गेला आणि त्या षटकामध्ये पूर्णपणे तुर्भे संघाला बॅकफुटला नेऊन आपला तो विजय मात्र आपल्या बाजूने खेचून आणलेला. तोच मात्र गोलंदाजीसाठी शिवम पांडे गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय पाहूया. आणि समोर आहे तो मात्र कुणाल जोशी, माफ करा अभि जोशी. हा मात्र मधल्या जोरकस मारण्याचा प्रयत्न डाव्या हाताचा गोलंदाज असल्या कारणाने आणि बॅटची एज घेतोय. कुठेतरी यष्टरक्षक थोडासा चुकतोय. किशोर मडवी यांच्या हातून कुठेतरी चेंडू निसटतोय. एक जीवनदान म्हणावं लागेल ते अभि जोशीला आणि धावसंख्या मात्र पुढे सरकल्या. धावसंख्या पोहोचते ती मात्र 25च्या घरात. समीकरण असेल 11 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडू 23 धावाचं समीकरण असेल. दोन्ही बाजूने दोन्ही संघाला जो संघ जिंकेल तो मात्र उपांत्य फेरीत मात्र प्रवेश करेल. पुन्हा एकदा शिवम हा मधल्या जोरकस मारलाय तिथे मिड विकेटच्या दिशेत झेल आहे. झेल सुटलाय थोडासा दूर होते. हेमंत पाटील यांचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतात आणि चेंडू दोघांना भेदून जातोय. काऊ कॉर्नरच्या दिशेत 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. कुठेतरी चांगली गोलंदाजी होते. त्या गोलंदाजीला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाचा पाठिंबा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आता मात्र थोडीशी कुठेतरी गफलत झाली. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गेला काऊ कॉर्नरच्या 4 धावेने. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29च्या घरात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. त्यानंतर मात्र नक्कीच आपला विजय मात्र आपल्या जवळ येईल. परंतु तशाच प्रकारे एक ऐरोली कोलीवाडा संघाच्या बाजूने चांगले 2 फलंदाज मात्र अभि जोशी आणि कुणाल जोशी हा मात्र बॅटची एज घेतात आणि चेंडू मात्र आता मात्र चुकी केलेली नाही ती किशोर मडवीने आणि तिथं मात्र झेल टिपला झाला. कुठेतरी चांगली फलंदाजी करताना अभि जोशी मात्र तंबूच्या आशेला जाताना दिसत आहेत. षटकार काय मारता आले नाही पण चांगलेच 4 चौकार मात्र आपल्या फलंदाजीमध्ये अभि जोशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि वैयक्तिक अशा 19 धावा काढून तंबूच्या आशाला जाताना दिसतात. अभि जोशी चांगली फलंदाजी केली परंतु चांगली फलंदाजी करताना तर फिनिश करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ते मात्र फिनिश मात्र करता येत नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी चांगलं कमबॅक शिवम पांडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे धावसंख्या 29 धावा मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानात जाताना दिसतात ते मात्र अनिकेत सालुंके. आपल्या संघाला मात्र लढावं लागेल आणि लढता मात्र विजयश्री
आणावाच लागेल. ऐरोली कोलीवाडा विरुद्ध श्रीकृष्ण दिवा उपउपांत्य फेरीचा हा सामना जो जिंकेल तो मात्र सेमीफायनलला आजच्या दिवसातून सेमीफायनलला जाईल. पहिला दिवस सकाळी पाहिलं गेलं तर गोटी 11 विरुद्ध ऐरोली कोलीवाडा, याच्यामध्ये ऐरोली कोलीवाडा संघाने मजल मारली. त्यानंतर श्रीकृष्ण दिवा व ग्लोरियस स्पोर्ट्स कुमार 11 तुर्भे संघाचा सामना झाला, त्यामध्ये श्रीकृष्ण दिवा संघाने आपली बाजी मारली. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतला हा सामना ऐरोली कोलीवाडा विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. पुन्हा एकदा शिवम पांडे गोलंदाजीसाठी मधल्या चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चकला चेंडू बॅटची यष्टीक्षकाकडे थोडीशी गफलत होते. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं गोलंदाजी, चांगलं कमबॅक, जिथे चौकार लागल्यानंतर नंतर चेंडूवर मात्र अभि जोशीला बाद करवलं आणि आताचा मात्र कुठेतरी अनिकेत सालुंके ह्याला मात्र डॉट बॉलची सांगता होते. आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या म्हणजे 29 धावा. आपल्याला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. शिवम दुबेला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. पांगलेलं क्षेत्र, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑफ आणि कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. हा मात्र विजय चेंडू जोरकस मारला. चेंडू जाते कव्हरच्या दिशेत. तिथं थोडीशी गफलत होती. एकदा पण पूर्ण केली होती आणि दुसऱ्या डावसाठी धावतायत आणि दुसऱ्या डावनंतर पळून पूर्ण केली जाते. आणि बघा थोडीशी कुठेतरी गफलत झाली चेंडू पकडण्यात आणि तिथे मात्र हारागिरी पत्करली. आणि जिथे एक धाव होती तिथं मात्र ओव्हरफिकीमुळे, ओव्हरथ्रोमुळे 3 धावा कुठेतरी भेटतात. बोनस स्वरूपाने अशा प्रकारे धावसंख्या 3 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचली ती मात्र 32च्या घरात. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आहे. 7 चेंडू 16 धावांचं समीकरण. एक दोन्ही बाजूने झुकता सामना पाहायला मिळतोय. एक अतिटेतीची लढत, दोन्ही संघ बलाढ्य संघ मात्र आमने सामने लढताना दिसत आहेत. परंपरागत आपल्याला पाहायला गेलं तर दिवा गाव आणि ऐरोली गाव परंपरागत क्रिकेट सामने अगोदर व्हायचे. आता मात्र कुठेतरी त्याला आळा बसला आणि आता मात्र ऐरोली विरुद्ध दिवा गाव अशी स्पर्धा. श्रीकृष्ण दिवा संघ पाहूया. 7 चेंडू 16 धावांचं समीकरण. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. आता मात्र टप्पा चुकला आणि जिथं हा चेंडू महत्वाचा होता त्या चेंडूवर मात्र हारागिरी पत्करली. टप्पा चुकला आणि त्याचा मात्र भुर्दंड काऊकोरण्याच्या डोक्यावरून दिला जातोय. तो कुणाल जोशी यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. कुठेतरी आपल्याला संघाला गरज होती तिथे मात्र पहा आपण ज्या पाहिलं गेलं तर मिसफिल्डच्या धावा गेल्या तर मिसफिल्डच्या जिथं एक धाव गेली, जिथं स्ट्राईक रोटेट झाली तिथे मात्र कुठेतरी अनिकेत स्ट्राईकला असता. त्यानंतर मात्र जी कुणालला स्ट्राईक भेटली त्या मात्र एका चेंडूचा आपण क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं असतं, एक धाव किती महत्त्वाची असते ते आपल्याला आता पाहायला मिळाली. कारण कुठेतरी अनिकेतला झर तर चालत नाही, पण अनिकेत जर स्ट्राईकला असता तर चौकार षटकार लागला नसता. मोरल डाऊन झालं गोलंदाजाचं आणि टप्पा चुकला आणि त्या टप्प्याचा मात्र खरपूस समाचार घेतला. आणि या षटकामध्ये तब्बल कुठेतरी चांगली गोलंदाजी केल्यानंतर या शेवटच्या चेंडूवर 6 धावा गेल्या आणि या षटकामध्ये तब्बल 14 धावा दिल्या गेल्या. आणि अशा प्रकारे आता पुन्हा एकदा समीकरण लागलं गेलंय ते 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. अटीतटीची लढत, दोन्ही बलाढ्य संघ, गोलंदाजी आणि फलंदाजीवर वर्चस्व असलेले दोन्ही संघ. बघूया गोलंदाज विजय होणार की फलंदाज. आता मात्र अनिकेत यांच्या हातात दोरा दिली. अनिकेत पाटील राईट हँड राऊंड विकेट मारा करतात. अनिकेत यांच्या गोलंदाजीमध्ये त्याच प्रकारची धार आहे. आपल्या संघाला विश्वास आहे आणि कर्णधारांनी त्यांना जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला नक्कीच त्यांना मात्र उतरावं लागेल. तसं पाहिलं गेलं तर अनिकेत आणि कुणाल मात्र नेटाने लढताना फुलटा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेत. तिथं मात्र कुठेतरी चुकी झाली आणि चेंडू 1 बाउंड सीमा रेषे पार चौकार. कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय श्रीकृष्ण दिवा संघ. चांगली गोलंदाजी झाली होती. मोहन राव यांनी चांगलं कमबॅक केलं होतं चांगलंच. आणि त्यानंतर शिवम पांडेचं ते षटक चांगलं षटक होतं. मात्र त्या षटकामध्ये शेवटच्या सेकंडला बॉलला 4-5व्या चेंडूवर जे एक एक्स्ट्रा धाव गेली त्याचा मात्र भुर्दंड श्रीकृष्ण दिवा संघाला मिळतो. हा मात्र डाव्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटची पायाला लागतोय. पंचांचा लेग बायचा इशारा. चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 43च्या घरात. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असेल. 4 चेंडू 5 धावा. दोन्ही संघ बलाढ्य संघ. कोण जिंकणार कोण बाजी मारणार मात्र अनिकेत यांच्या खांद्यावर ओझं. हा उद्दिष्ट चेंडू आणि हा मात्र टप्पा चुकला आणि त्याचा मात्र खरपूस समाचार घेतला आणि त्या चेंडूवर कुठेतरी 6 धावा. अशा प्रकारे मात्र ऐरोली कोलीवाडा हा संघ विजय होतोय. दोन्ही संघाचं खूप
कौतुक असेल श्रीकृष्ण दिवा संघाचं व ऐरोली कोलीवाडा संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश केला त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. आणि लगेचच याच्या पुढचा होणारा सामना आझाद 11 खैरने व जय गणेश कुशल 11 सारसोळे. आणि ह्या स्पर्धेमध्ये जसं एक शिस्त लावली गेली या मैदानावर पाहिलं गेलं तर याच्या अगोदर जी स्पर्धा झाली श्रीकृष्ण दिवा संघाने मागच्या स्पर्धेमध्ये एक चांगली शिस्त लावली. दोन्ही संघाने आपल्याला शेकहँड करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल तुम्ही जिंका किंवा पराभूत व्हा, पण एक दोन्ही संघाचं हस्तांदोलन करूनच आपल्या मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आणि लगेचच ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून मी